नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय उत्तप्पा। त्याचं साहित्य आपण 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ रेशनचा वापरायचा आपल्याला। 1.5 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी, 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे। हे आपण सगळं वेगवेगळं भिजवून घेणार आहोत 5 तासासाठी। सकाळी आपण तांदूळ, डाळ, मेथी, हरभरा डाळ आणि बडीशेप हे सगळं सेपरेट भिजत घातलेलं आहे। आपण इथं आता आपले 5-6 तास झालेले आहेत। तांदूळ आपण भिजून झालेले आहेत। आपले तांदूळ, उडीद डाळ, बडीशेप, मेथी, हरभरा डाळ आणि मी पोहे घेतलेले आहेत भिजून 1 वाटी आता आपण हे सर्व दळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे छान भिजून तयार आहे। अशा प्रकारे आपलं पीठ दळून तयार झालेलं आहे। या पद्धतीने जास्त घट्ट नको आणि पातळ पण नको। आता आपण त्यात 1 चमचा सोडा टाकणार आहोत। पावसाळा असल्यामुळे आपण सोड्याचा यूज करतोय, उन्हाळ्यात नाही केलं तर चालतं। याला आपण चांगलं मिक्स करणार आहोत आणि हे पीठ आपण 5 तासासाठी भिजायला ठेवणार आहोत। पोहे घातल्यामुळे पीठ छान फुलते। तुम्ही पाहू शकता आपण अर्धा पातेला रिकामा ठेवलेला आहे, कारण पीठ फुलून बाहेर येऊ नये म्हणून। आणि आता आपण झाकण ठेवतोय 5 तासासाठी। याला आपण असंच ठेवणार आहोत। आता आपलं डोश्याचं पीठ छान भिजलंय, आपण बघू शकता। छान जाळीदार असलेली आपण इथं पीठ तयार करून घेतलेलं आहे। त्यात आपण मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार। इथं आपण कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची कट करून घेतलेली। आता आपला तवा गरम होतो, आपण तेल घालून घेऊ। तेल घालून घेणार आहोत। कांदा पण छान असं प्रेस करून घ्यायचा आपला, म्हणजे कांदा त्यात पडणार नाही उलटताना। पण आता याला उलटून घेऊ, दुसऱ्या बाजूने चांगला फ्राय करून घेऊ। आपला ओनियन उत्तप्पा छान तयार झालेला आहे। आपण त्याला काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी छान भाजून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपला ओनियन उत्तप्पा तयार झालेला आहे। आपला ओनियन उत्तप्पा एकदम छान झाला। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी